गुड मॉर्निंग भाई. दूध गिन नाही खाता आला का? भैया आपकी आवाज नहीं आ रही. Okay, good morning everyone. Sorry for that. भैया Morning, sir. Good morning, sir. Good morning. Very good morning. गुड मॉर्निंग सर. Good morning ताई. गुड Okay. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग प्रियंका ताई. कशी आहे थंडी नागपूरला? छान मस्त आहे थंडी. चला चांगलं आहे. ओके, तर मी अविनाश सगळ्यांचं या सकाळच्या क्लासमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि निश्चितच जसं कालचं थोडंसं रिकॅप घेऊ आणि आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करू. सगळ्यांना माहितीच आहे 8 वाजतापासून शार्प 8:45 पर्यंत शार्प असा हा आपला क्लास राहतो, ज्यामध्ये आपण सामाजिक पहिले तर आध्यात्मिक, नंतर कौटुंबिक, नंतर सामाजिक, नंतर शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण इथे एकत्रित चर्चा करतो. ठीक आहे ना. जरी व्हिडिओ माझा ऑन असेल किंवा जरी ऍज अ होस्ट मी असेल, तरी पण इथे आपण सगळेजण आपापलं सहकार्य करतो, मोलाचं योगदान करतो. सगळेजण आपापले अनुभव, जसं काल सुनीता ताईने जे सांगितलं अनुभव, त्या अनुभवावरून लक्षात आलं असेल की खरंच इच्छा मरण असते की नसते, आहे की नाही. हेच सुनीता ताईने सांगितलं, राधिकाने सांगितलं. तर एक कुठेतरी माहितीये का, आपल्या आजूबाजूला ज्यांचे आपण अनुभव जेव्हा ऐकतो ना, तर अजून त्या गोष्टीवर आपला फेथ अजून तो थोडासा अजून कोर होतो, अजून गाढ होतो, अजून दृढ होतो, आहे की नाही. तर निश्चितच हाच प्रयत्न आहे या क्लासचा आणि सगळ्यांनी मिळून इथे आपण आपलं योगदान करायचं आहे प्रत्येकाने. ठीक आहे ना. तर तसंच आजचं जर टॉपिक म्हटलं तर यस, कालच्या टॉपिकलाच आपण थोडंसं कंटिन्यू करू, त्यालाच एलॅबोरेट करू. पण त्या अगोदर कालच्या टॉपिकचं थोडंसं रिव्हिजनही करू, आहे की नाही. तर रिव्हिजन सुद्धा महत्वाचं आहे. तर आय होप गुड मॉर्निंग वंदनाताई. तर आय होप सगळ्यांना कालचे टॉपिक बऱ्यापैकी लक्षात असेल. तर थोडंसं रिवाइज करू शकता, कोणी सांगू शकता? तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करतो. काल काय काय शिकलो आपण? कल हम सीखे थे प्रिपरेशन इज बेटर देन टेंशन. ये टॉपिक लिया था कल. बिल्कुल. और रिएक्शन की जगह रिस्पॉन्ड करना है. डू नॉट गिव ए इमीडिएट रिएक्शन. करेक्ट, परफेक्ट, बहुत बढ़िया. तो कल हमने जैसे सीखा था, और एक साथ में हम कौन है, हु एम आई, ये भी बहुत अच्छी चीज सीखे थे. वंदना ताई काय बोलायचं?
वंदनाताई काही बोलायचं असेल माईक अनम्यूट करू शकता. ठीक आहे. तर काल आपण जसं पर्पज अँड गोल याबद्दल पाहिलं होतं की पर्पज काय असते आणि गोल काय असते. ठीक आहे ना. त्यानंतर जसं आपण लिंबू चमचा याच्यातून आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने आपल्याला लाईफला लीड करायचं आहे आणि कशा पद्धतीने आपण पर्पज न भूलता गोल्सला अचीव करायचं आहे है ना. अजून एक त्यात ऍड करतो एक उदाहरण की जसं हा जीवनरूपी धागा आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत. या धाग्यात एक 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 मोती आपल्याला होत जायचं आहे की नाही. त्याला म्हणू शकतो आपण गोल्स है ना. एक एक गोल आपण अचीव करतोय बरोबर आहे. त्यानंतर आपण घटना रडणे घडणे याच्याबद्दल पाहिलं होतं. घटना घडल्यानंतर रडत असतात काही लोक घडत असतात ते बघितलं. त्यानंतर जसं हु एम आय आपण स्वतःचा परिचय घेतला जो की खूप महत्वाचा आहे आणि जो फक्त अध्यात्मातच मिळू शकतो याचं उत्तर आहे ना. शालेय जीवनात कुठेच कोणत्याच एज्युकेशन अकॅडमिक अभ्यासात हे शिकवण्यात येत नाही. ठीक आहे. तर हा एक पार्ट पाहिला होता आपण. हाऊ टू डाय इच्छा मरण है ना. दॅट सुप्रीम पॉवर हा आपण ऍक्च्युली सुप्रीम पॉवरचा पहिल्या दिवशी घेतला होता नंतर नाही घेतला. पण आता आज आपण हा सुप्रीम पॉवरचा तो पण चॅप्टर कम्प्लीट करूया. ठीक आहे ना. त्यानंतर जसं एक छान शोध लागला होता. ऍक्च्युली हे दोन्ही शोध आहे आपल्या क्लासची देण आहे तुम्हाला सगळ्यांचं सहकार्य यात की घटना घडत असताना दुर्घटना घडत असताना काही लोक रडत असतात माझ्यासोबत असं का काही लोक घडत असतात माझ्यासोबत असं का है ना. तर तसंच कालचा पण हा खूप छान शोध लागला आपला की प्रिपरेशन इज बेटर दॅन टेन्शन है ना. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आहे ना. तशा टाईपचं मी माझं स्टेटस बनवून ठेवलं ना तर रिप्लाय पण आले काही जणांचे अरे वा, छान म्हणाय म्हणे मला आमच्या क्लासची देणं आहे म्हटलं. म्हणजे क्लासमध्ये बरेच जण क्रिएटिव्ह लोक आहेत म्हटलं त्यांनी सांगितलं म्हटलं. जसं कल्पनाताईंनी या मनीला पूर्ण करून दिला ना तर ते सांगितलं. नंतर रिॲक्ट रिस्पॉन्स पण बघितला. हा जीवनरूपी धागा पहा बरं हा पण एक छान शब्द आहे खरंच. आता ताईनी म्हटलं आठवण करून दिली तर खरंच लिहून ठेवण्याला आहे काय. जीवनरूपी धागा आहे याचा प्रवास आहे जो की आपण एक 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 आपलं नेक्स्ट टप्पा नेक्स्ट टप्पा नेक्स्ट टप्पा गाठत जातो है ना. त्याच्यावरूनच जसं डेथची पण एक डेफिनेशन निघाली. डेथची डेफिनेशन काय माहितीये का. डेथ इज डिफाईन्ड ॲज अ वन इनकम्प्लीट टास्क. मृत्यू म्हणजे काय तुमचं एक टास्क इनकम्प्लीट राहणे एक गोल इनकम्प्लीट राहणे है ना. आता असं का आपण म्हटलं एक गोल इनकम्प्लीट राहणे कारण आज जगातील जे टॉपमोस्ट श्रीमंत लोक आहेत है ना जे टॉपमोस्ट श्रीमंत लोक आहेत ना तर त्यांचं पण माहितीये का काही ना काही गोल आहे. असं नाही की खूप सारा पैसा आहे तर आता काहीच नाही झालं सगळं संपलं घरी बसून राहायचं नाही है ना. त्यांचंही काही ना काही गोल आहेच आहे. प्रत्येकाचं काही ना काही गोल राहते लाईफ. तर ते गोल राहणारच आहे आणि मरेपर्यंत राहणार आहे. असं नाही की कधीच तुम्ही सगळेच गोल अचीव्ह करून टाकलेत नाही. है ना? काही ना काही गोल तुमचे शिल्लक राहीलच राहील. बरोबर एक ना एक तरी राहील अँड दॅट इज डेथ है ना. डेथ जेव्हा होईल तर तेव्हा एक ना एक गोल तुमचा इनकम्प्लीट राहणारच आहे. त्यासाठी तयार राहा. ठीक आहे. एनिवेज तर येस काल आपण एवढे सारे टॉपिक्स आपण डिस्कस केले है ना. आणि फ्रायडे टास्क हे शेवटच्या 5 मिनिटात बोलीन मी. तोपर्यंत जसं आपण आता सेकंड पार्ट घेऊ. जसं आपण आपल्याला हे कळलं हु एम आय है ना. मी कोण आहे है ना. तर या प्रश्नाचं उत्तर जर भेटलं असेल तर नक्कीच त्याच्यावर प्रॅक्टिस करा. नुसतं उत्तर भेटल्याने होत नाही. काल आपण एक अजून पाहिलं होतं नॉलेज इज पॉवर हे अर्धवट सत्य आहे. नॉलेज इज पॉवर हे अर्धवट सत्य आहे ना. अप्लाइड नॉलेज इज पॉवर बरोबर आहे. हे पूर्ण सत्य आहे. जोपर्यंत आपण ते अप्लायच करणार नाही तोपर्यंत दॅट नॉलेज इज नॉट पॉवर है ना. इट्स जस्ट अ जंक. आणि मी तुम्हाला खूप सारे लोक असे दाखवू शकतो ज्यांच्याकडे खूप सारं नॉलेज आहे पण पाहिजे तसे डिझायर्ड रिझल्ट नाही किंवा पाहिजे तसे ते यशस्वी झाले नाही जीवनामध्ये है ना. सो दॅट नॉलेज इज ओनली नॉलेज इज नॉट पॉवर बट अप्लाइड नॉलेज इज पॉवर है ना. तर याची प्रॅक्टिस करणे खूप आवश्यक आहे.
हु एम आय ची, मी कोण आहे, मी एक सोल आहे, आत्मा आहे, रूह आहे, एनर्जी आहे, जे काही नाव द्यायचं असेल आपण ते नाव देऊ शकतो. मग आता हे जर कळलं मी कोण आहे ना, जसं आपण काल पाहिलं आपण आत्मा, आपण शरीर नाही आहोत, है ना. तर मग नेक्स्ट पार्ट येतो, जर तुम्हाला कळलं की आपण सोल आहो, आत्मा आहो, है ना. हे जर कळलं असेल की मी आत्मा आहे, तर कळते की परम आत्मा कोण आहे. चला हे जाणून घेण्या अगोदर एक ऍक्टिव्हिटी करू, एक एक आपण उपक्रम राबवू, त्यातून बरीचशी काही माहिती मिळते. त्यातही तुम्हाला एक सांगतो, जे जुने लोक असतील कदाचित त्यांना माहिती असेल तर त्यांनी थोडीशी मॅच्युरिटी दाखवायची. हा, मॅच्युरिटी समजते ना, मॅच्युरिटी दाखवायची आहे की तुम्हाला उत्तर द्यायचं नाहीये. जे नवीन असतील त्यांना चान्स द्या, किंवा मग कोणी उत्तर देतच नाही तर मग तुम्ही द्या. ठीक आहे. करायचं काय, तर तुमच्याकडे वही पेन असेल, कागद पेन असेल तर फारच छान, नसेल तर मनातल्या मनात करा. करायचं काय, पहिला सर्कल ड्रॉ करायचा आहे. पहिल्या सर्कलमध्ये तुम्हाला 2 नावं लिहायची आहे. मनातल्या मनात लिहा. जर नसेल म्हणजे हे वही पेन, कागद पेन, तर मनातल्या मनात ते केलं तरी चालतंय. पहिल्या सर्कलमध्ये 2 नावं लिहायची. कोणाची 2 नावं लिहायची? जे तुमच्या अतिशय, अतिशय, अतिशय जवळचे आहे. ज्यांच्यावर तुमचं खूप प्रेम आहे. तुम्ही क्लेम करता की यांच्याशिवाय मी जगूच शकत नाही. है ना? तर असे 2 नावं पहिल्या सर्कलमध्ये लिहायची आहेत. मनातल्या मनातही इमॅजिन केलं चालतं, जर तुमच्याकडे वही पेन नसेल तर. है ना? केलंय? झालं असेल पहिला सर्कल तर डन म्हणून चॅट बॉक्समध्ये टाइप करा. पहिल्या सर्कलमध्ये कोणते 2 नाव तुमच्या अतिशय जवळचे आहेत ते लिहायचे आहे, किंवा ते विचार करा मनातल्या मनात. ठीक आहे. डी जरी टाइप केला तरी मी समजून जाईल. है ना. ओके, ग्रेट. ठीक आहे. सेम आता दुसऱ्या सर्कलमध्ये आणखी तुम्हाला या 2च्या व्यतिरिक्त, हे 2 नावं जे विचार केले असतील ना, या 2च्या व्यतिरिक्त आता तुम्हाला 4 नावं लिहायची आहे. म्हणजे जसं पहिल्या सर्कलमध्ये तुम्ही जर आई बाबा लिहिलं असेल, तर दुसऱ्या सर्कलमध्ये बहीण, भाऊ, काका, मित्र काही पण राहू शकते. तर दुसऱ्या सर्कलमध्ये 4 नावं लिहा. हे लिहून झाल्यावर डन टाइप करा. फार महत्वाचा विषय आहे बरं. आज लहानपणापासून एक खूप मोठा बिलीफ आहे, त्याला आपण तोडायला चाललो. तयार राहा. आय होप झालं असेल. दुसऱ्या सर्कलमध्ये 4 नावं. म्हणजे पहिले तो सर्कलमध्ये जी 2 नावं लिहिली त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोण 4 लोक जे आहे अतिशय जवळचे आहेत त्यांची 4 नावं. म्हणजे पहिल्या सर्कलमध्ये जर आई बाबा असेल तर दुसऱ्या सर्कलमध्ये काका, मामा, भाऊ, मित्र, बहीण कोणी राहू शकते. आता 6 नावं झाले तुमच्याकडे. पहिल्या सर्कलमध्ये 2, दुसऱ्या सर्कलमध्ये 4. पण लास्ट टाइम पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचं आहे, या 6च्या व्यतिरिक्त है ना, आणखी फक्त 4च नावं लिहा, जे की या 6च्या नंतर तुम्हाला अतिशय प्रिय आहेत. असे 6 नावं लिहा. ज्यांचे टोटल 10 झाले असेल त्यांनी 10 टाइप करा. चॅट बॉक्समध्ये 10 टाइप करा. ज्यांचे 6च झाले असेल 6 टाइप करा. 10 टाइप करा. 10 ज्यांचे 10 झाले असतील. ओके. मनातल्या मनातही करायला वेळ लागत नाही, है ना. जर कोणी मनातल्या मनात केलं असेल तरी चालते. ओके, 6 झाले. 6 झाले. बरं. ठीक आहे. आता या 6 किंवा 10चा हिशोब घेऊ आपण, है ना. एक्झॅक्टली काय जसं मी म्हटलं की आणखी एक सर्कल ड्रॉ करा. या सर्कलमध्ये तुम्ही आणखी 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 जेवढे काही लिहा पुन्हा लिहू शकतो आपण, है ना. मग दूरदूरचे आठवेल, मग जसं आपण लग्नाच्या पत्रिका कशा लिहितो तसं आठवून आठवून मग लोक भरपूर लिस्ट आहे, आपली मोठी लिस्ट आहे. ठीक आहे. पण आपण या फक्त 10 सर्कल, 10 नावाचाच एक हिशोब घेऊ. या 10 मध्ये है ना, कोणी शेअर करू शकते का? ओम, तुम्ही शेअर करू शकता का या 10 मध्ये? पर्सनल नसेल तर पहिल्या सर्कलमध्ये कोणाचे नाव होते?
आई बाबाचं होतं. हा, बरं. ओके. बरं, ठीक आहे. ओके, थँक्यू. हा, सुवर्णाताई. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड पहिल्या मॉर्निंग. सर्कलमध्ये पहिल्या सर्कलमध्ये लिहिलं मी आणि देव. दुसऱ्या सर्कलमध्ये पती, मुलं, सासू सासरे, आई बाबा. बरोबर. आणि छान. तिसऱ्या सर्कलमध्ये लिहिलं मित्र मैत्रिणी, माझा बिझनेस, माझे लेख आणि माझं इतर काही. सो छान. थँक्यू सर. एकदम सुंदर अनुक्रम लावलेला आहे तुम्ही आणि हाच असायला पाहिजे, हे की नाही? कारण मी पण माहितीये का पहिल्यांदा जेव्हा हे सर्कल टेस्ट जेव्हा केली होती, मला वाटते 2008 किंवा 9 ची असेल. कारण त्यावेळेस खूप सेमिनार्स केले, वेबिनार आपले वर्कशॉप्स केले आम्ही अटेंड. आशिष केदार सरांचा वर्कशॉप होता तो, किंवा मग प्रशांत जोशी सरांचा असेल, त्यात ती सर्कल टेस्ट है ना. तर त्यात त्यांनी सांगितलं की मी पण तसंच लिहिलं होतं पहिल्या सर्कलमध्ये आई बाबा वगैरे. तर ऍक्च्युली पहिल्या सर्कलमध्ये कोण पाहिजे माहिती आहे? जसं सुवर्णताईंनी सांगितलं. आणखी कोणी सांगू शकेल? कुणाला सांगायचं असेल हँड रेज करा प्लीज. तर ऑब्व्हियस आहे, पहिल्या सर्कलमध्ये एक भारतीय आपण संस्कारानुसार. हा, अनिल भाऊ. हॅलो, माझं नाव अनिल यादवराव कांबळे, वणीवरून. पहिल्या याच्यामध्ये मी स्वतः लिहिलं आणि मी एका म्हणजे देवाचं नाव लिहिलं आहे. धन्यवाद सर. बरं. ओके, ग्रेट. राधिका. पहले सर्कल में मैंने मेरा पहला नाम मेरा खुद का और गॉड का. बहुत बढ़िया. प्रियंका ताई. मी पण तेच लिहिलं सर, जे राधिका ताईंनी सांगितलं ते. हा, सांगत होती तर हँडरेस करून घेतला तर मग. हा, छान छान छान. एक्झॅक्टली. तर पहिल्या सर्कलमध्ये कोण असलं पाहिजे? आत्मा आणि परमात्मा. मी स्वतः आणि परमात्मा. बरोबर आहे. मला सांगा, तुमच्याकडे सॉरी माझ्याकडे 10,000 रुपये आहे आणि तुम्ही मला 1,000 रुपये मागत आहे. 2,000, 5,000, 10,000 मागत आहे, मी देऊ शकेन. पण माझ्याकडे 10,000 रुपये आणि तुम्ही जर मला 1,00,000 रुपये मागत असाल तर मी देऊ शकेन का? ऑब्व्हियसली नाही. जे माझ्याकडे नाही ते मी तुम्हाला कसं देऊ शकणार? तर सेम आहे की जोपर्यंत आपणच फुलफिल नाही आहोत, पूर्ण नाही आहोत, तर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना काय देणार? आहे की नाही? तर सगळ्यात पहिलं आपल्याला लोक याला स्वार्थी म्हणतात. पण जर तुम्ही थोडंसं जर विचार केला ना, स्वतःचा ज्याला अर्थ कळतो ना, तो स्वार्थ. मतलबी वेगळा विषय आहे, मतलबीपणा वेगळा विषय आहे. स्वार्थी असणं चांगलं आहे, ज्याला स्वतःचा अर्थ कळला, है ना. स्वार्थी ऐकला ना शब्द? अर्थी ऐकला? अर्थी म्हणजे रथ चालवणारा जो निघून गेला, अरथी, है ना. हे शब्द माहितीये का, प्रत्येक जे तुमच्या दैनंदिन जीवनात येते ना, त्याचं थोडंसं थांबून आहे ना, 5 सेकंद थांबून जरी विचार केला ना, तरी त्याचा एक्झॅक्ट अर्थ कळतो. तो कळतो जो आपल्याला आपल्या जीवनात कामी पडते. अदरवाईज काय होते, बस लोक म्हणते म्हणून आपण म्हणायचं. यशाचा विरुद्धार्थी शब्द. लोक म्हणते म्हणून आपण म्हणायचं, म्हणून या विषयावर निघाला. सुनताताई, काय बोलायचंय? आपण मागे शिकलो होतो यशाचा विरुद्धार्थी शब्द. हा, गुड बोला ना मॉर्निंग सर. सुनताताई. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. 3 सर्कल बद्दल जे होतं ते आता तुम्ही म्हटलं की आपणच नसेल तर समजा हे 2 सर्कल काही कामाचेच नाही दुसरे, कारण आपणच नसेल स्वतः, पहिला सर्कलच हा, नसेल तर हे 2 आपल्या कोणत्या कामाचेच नाही ना. त्याच्यामुळे आत्मा आणि प्रश्नच परमात्मा नाही. म्हणजे जो आपण आहोत तो फर्स्ट. त्याच्यानंतर हे बरोबर. जर झालं, हा, हे कॉमन झाले की मला आई आवडते, मला बाबा यांच्याशिवाय मी जगू शकत नाही, हा विषय नंतरचा. पण पहिले स्वतःवर फोकस करा. स्वतः असाल तरच ह्या गोष्टी आपल्या कामाच्या आहेत, नाही तर आपण गेल्यानंतर तर काही कामाच्या नाही ना. त्याच्यामुळे पहिला सर्कल खूप महत्वाचा. बिलकुल बिलकुल.
आणि चला आज या क्लासच्या माध्यमातून आणखी एक ऍड करून घ्या की आजच्या नंतर ही रिकामी जागा ह्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही असं म्हणू नका. कारण सांगतो कुठं आहे हे. ऍग्री करत असाल चॅटबॉक्स मध्ये टाईप करा बरं. डिनाय करत असाल तर डी टाईप करा जर रिजेक्टेड असेल तर. ऍग्री ना? कारण कितीही जवळचा व्यक्ती असो काही असो आपले आई वडील का असे ना जेव्हा ते शरीर सोडतात ना त्यांच्या चितेला अग्नी दिली ना सगळे दूर होतात. जगूच शकत नाही तर कोण उडी घेते चितेमध्ये? है ना? जगू शकतो. तर ह्या अंधकारात जगू नका. ह्या गैरसमजात जगू नका आणि सांगू नका रेड पण नका करू. है ना? ठीक आहे ना? अच्छा. थोडं माईकची काळजी घ्या. तर आपण हा क्लेम नाही करू शकत. ठीक आहे ना? तर मी यांच्याशिवाय जगूच शकत नाही. हा जनरली कुठे नवीन नवीन जे प्रेमी प्रेमिका राहतात त्यांच्यात जास्त होते की मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. फार खोटा आहे, फार खोटा आहे. आम्ही गेलो त्या वयातून. तर सॉरी सांगायचं तात्पर्य की यस जोपर्यंत आपल्याला आत्माच कळणार नाही तर परमात्मा कसा कळणार आहे ना. आणि परमात्मा म्हणजे काही एकाच धर्माचं किंवा राधिका कुछ ऍड करना है क्या? अदरवाइज स्लो डाउन कर दीजिएगा. तर येस दॅट इज द त्रिकाल अबाउट इट सत्य है ना. तर पहिल्या सर्कलमध्ये आपण आणि परमेश्वर. परमेश्वर म्हणजे गॉड, ईश्वर, अल्लाह, वाहेगुरु वेगवेगळे नाव आहेत. तुम्ही कुठल्याही इष्ट देवताला म्हणू शकता. तेही चालते. ठीक आहे. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की आपण एक खूप मोठा बिलीफ आज तोडणार आहोत है ना. आपण काल हा तर परिचय घेतलेलाच आहे. ठीक आहे. हु एम आय हे तर कळलं. बरोबर आहे. आज आपण पाहणार आहोत हु इज गॉड. पण त्याच्या अगोदर त्या परमात्म्याला जाणून घेण्या अगोदर त्या अल्लाहला जाणून घेण्या अगोदर त्या ईश्वराला गॉडला जाणून घेण्या अगोदर थोडस एक प्रश्न विचारतो की लहानपणापासून तुम्ही 2 वाक्य ऐकली आहेत. जे होते ते एक आपल्या कर्माचे फळ आहेत. 2 जे होते ते परमेश्वराच्या मर्जीने होत आहे. चॅटबॉक्स मध्ये टाईप करा. एक योग्य की 2 योग्य? एक करेक्ट उत्तर आहे की 2 करेक्ट उत्तर आहे? जे होते ते आपल्या कर्माचे फळ आहे की जे होते ते परमेश्वराच्या मर्जीने होत आहे? अच्छा, काही जण बोथ लिहत आहे. बरं. बाकीच्यांना काय वाटते? 4च जणांचे रिप्लाय आले. बाकीच्यांकडे काही तिसरं असेल शोध लावून तर ते सांगा आम्हाला. काही तिसरं जर ऑप्शन असेल तर तेही सांगू शकता. छान. जे होते ते परमेश्वराच्या मर्जीने होते. है ना? मग आज थोडस न्यूज चॅनल चालू करा. आता आमच्याकडे चालत नाही न्यूज वगैरे. तर न्यूज चॅनल चालू करा आणि जिथे काही म्हणजे दुर्घटना घडताना दिसत आहे किंवा कुठे खून होत आहे, कुठे काही अतिप्रसंग होऊन राहिले किंवा कुठे काही होत आहे, तर हे सगळे परमात्म्याची मर्जी आहे ना. परमेश्वरच करून घेत आहे. असंच म्हणायचं आहे का?
बघा मी इथे जे काही शेअर करतो ना, हा माझा अनुभव आहे. पहिलेच एक आपण डिस्क्लेमर जारी करून देतो, है ना. डिस्क्लेमर असं आहे की हे जे काही आहे ते मी माझा अनुभव सांगत आहो. जरूर नाही की हे सत्यच आहे. तुम्ही ऍक्सेप्टही करू शकता, तुम्ही याला रिजेक्टही करू शकता. चॉईस इज युअर्स. ठीक आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे है ना, मला जेवढं म्हणजे जेवढा मी याच्यात अनुभव घेतला, त्या अनुभवाच्या आधारे सांगतो. येस, फास्ट कर्म. त्या अनुभवाच्या आधारे सांगतो की जे काही होते ना ते आपल्याच कर्माचं फळ आहे. कारण परमेश्वर कोणासोबत असं काही प्रत्येक वाईट घडूच शकत नाही. बरेच जण म्हणते की आपल्या आतमध्येच परमेश्वर असते. मग आतमध्ये असते तर परमेश्वर एवढं वाईट कार्य का करतो? है ना. परमेश्वर किंवा तो अल्लाह, तो गॉड, तो ईश्वर, तो वाहेगुरु जे काही नाव असेल, तो त्याच्या मर्जीने होत नाही सगळं. है ना. येस, दीपक सर काही बोलायचं आहे? चिंताताई? माईक अनम्यूट करा फास्ट बोलायचं असेल तर. ठीक आहे. तर येस, जे काही होते ते आपल्याच कर्माचं फळ आहे, असं माझं स्ट्रॉंग बिलीफ आहे. आणि ज्यावेळेस मी हे म्हणजे हे ज्ञान घेतलं आणि हे जेव्हा मला पटलं, तर तेव्हा खूप काही मी ऐकलं होतं ऍक्च्युली. आता तेवढं सांगणं थोडंसं. अच्छा, सविताताई काही बोलायचं आहे का? सुनीताताई बोला ना, माईक अनम्यूट दिसतोय तुमचा. हो सर, बरोबर आहे. कारण जरी परमेश्वराची इच्छा असली तरी पण आपण जे कर्म करू त्यानुसारच आपल्याला फळ मिळेल. आपण जाताना समजा एखाद्या चिखलामध्ये दगड फेकला, तो चिखल आपल्या अंगावर उडेल. इथे परमेश्वराने थोडी सांगितलं होतं ना आपल्याला. आपण दगड टाकला, आपण कर्म केलं, त्याच्यामुळे तो आपल्यावर उडलाय. त्याच्यामुळे बिलकुल. आपण जे कर्म करू त्याचेच फळ. समजा चांगली गोष्ट केली असती तर त्याचं चांगलं फळ मिळालं असतं. चिखलात दगडच बिलकुल. का टाकला? तो चिखल बाजूला सरकवला असता तर तो एका साईडने गेला असता ना. दगड फेकून तो बरोबर. आपल्या अंगावर ठेवला आपण घाण झालो. तर मग जे कर्म करू बरोबर. आपण त्याचं फळ तर नक्कीच मिळणार आहे. परमेश्वर, आपण म्हणतो की परमेश्वराची इच्छा, परंतु जर कर्म आपले चांगले असेल तर त्याचं फळ नक्कीच चांगलं मिळणार. नक्कीच, 100%. है ना. बस हेच एक्झॅक्टली मला सांगायचं होतं की आपण जर कर्म चांगले करू तर नक्की. आणि बघा, एक सिंपल मध्ये सांगतो तुम्हाला, जेवढं म्हणजे माझ्या अल्पशा बुद्धीला सुचलं तेवढं, की परमेश्वराने वेळोवेळी पैगंबर्स पाठवले, म्हणजे मेसेज घेऊन पाठवले लोक, की एक्झॅक्ट जीवन जगण्याचा तरीका काय असायला पाहिजे, कशा पद्धतीचं ज्ञान असायला पाहिजे, कशा पद्धतीची तुमची लाईफस्टाईल असायला पाहिजे. ते सगळं ज्ञान वेळोवेळी वेगवेगळे मेसेज पाठवणारी मसीहा म्हणा, पैगंबर म्हणा, संत म्हणा, यांच्या मुखातून वेळोवेळी परमेश्वराने ते पाठवले. पण आपण त्यांचा मेसेज नाही घेतला, है ना. ते असंच झालं ना, की हम गुरु नानक को मानते, गुरु नानक की नहीं मानते, असं होऊन आजच्या तारखेला. हम भगवान गौतम बुद्ध को मानते, गौतम बुद्ध की नहीं मानते, है ना. हम तुकडोजी महाराज को मानते, तुकडोजी महाराज की नहीं मानते. असं होऊन गेलं सगळं. म्हणजे कोणते धर्म संस्थापक पहा, संत पहा. तर तर विषय असा झाला, की त्यांनी प्रत्येक वेळेस आले आणि परमेश्वराचं मेसेज घेऊन आले. आता परमेश्वर काय करतो, एक शॉर्टमध्ये सांगतो. ज्ञान आणि शक्ती. जसं महाभारतातला सीन आठवा. कृष्णानं स्वतः एकही अवजार उचललं नाही, एकही हत्यार उचललं नाही, है ना. कृष्णाने काय केलं, फक्त ज्ञान आणि शक्ती दिली. कोणाला? अर्जुनाला. कर्म तर अर्जुनालाच करावं लागलं ना. जे कर्म करा त्याचं फळ, है ना. तर परमेश्वर सेम याचं प्रतीक माहिती आहे कोण आहे? तुमच्या शाळेतली टीचर, है ना. टीचर काय करते? सॉरी, टीचर नाही, सॉरी, तुमचे आई वडील, है ना. आई वडील काय करते? ज्ञान आणि शक्ती देते. ज्ञान आणि शक्ती देते. टीचरही तेच करते ना ऍक्च्युली. पण आई वडील काय करते? जसं फॉर एक्झाम्पल टीचरनी होमवर्क दिलं, है ना. होमवर्क दिलं आणि मुलगा घरी आला, बॅग फेकली, कपडे चेंज केले, काहीतरी खाल्लं आणि खेळायला गेला. तुम्ही त्याला आठवण करून दिली, ज्ञान दिलं, की बेटा होमवर्क करायचं आहे बरं, है ना. तर त्याला एन्व्हायरमेंट पण तयार करून दिलं, सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, शक्ती पण दिली, है ना.
तर तो म्हणते की संध्याकाळी करतो. संध्याकाळी आला नंतर म्हणते की मी रात्री झोपताना करतो. रात्री झोपताना आता झोपून जातो, सकाळी उठल्याबरोबर करतो. असं टाळत तो गेला. है ना? तर तुम्ही तर तुमचं ज्ञान आणि शक्ती तुमचं सगळं कार्य केलं, पण कर्म तर त्यालाच करावं लागेल ना शेवटी. तर मग जर कर्म करल चांगलं, दुसऱ्या दिवशी त्याला टीचर रिवॉर्ड देईल आणि जर ते कर्म नाही करल, तर दुसऱ्या दिवशी पनिशमेंट होईल. म्हणजे आपल्याच कर्माचं फळ आपल्याला भेटेल. क्लिअरच लक्षात येते, है की नाही? तर सांगायचं तात्पर्य की परमेश्वराचे तेच कार्य आहे की ज्ञान आणि शक्ती देतो तो. बाकी आपल्या हातात आहे. आपण किती त्या ज्ञान आणि शक्तीला घेऊन कोणते कर्म करतो आणि आपल्या कर्माचे फळ आपल्याला भेटतात. तर लहानपणापासून माहितीये का आपण ह्या 2 म्हणी खूपदा ऐकलंय. आपल्या कर्माचे फळ आपल्याला भेटतात आणि जे काही होते ते परमेश्वराच्या मर्जीने होते. बरोबर आहे? तर आता चेक करून घ्या. जर अजून काही यात माहिती पाहिजे असेल तर शोधा, वेळ काढा. कारण ह्या गोष्टी इतक्या महत्त्वाच्या आहेत. आपण काय म्हणतो माहितीये का? आपल्याकडे वेळ नाही. है ना? सिस्टर शिवानीचं एक खूप छान वाक्य आहे, की "जो लोगों के पास में समय नहीं है ना, उनको 20 मिनट मेडिटेशन करना नहीं, जिन लोगों के पास समय है, उनको 20 से 30 मिनट मेडिटेशन करना चाहिए और जिनके पास समय नहीं ना, उनको 1 घंटा मेडिटेशन करना चाहिए." हं, है ना? तर ज्यांच्याकडे आपण म्हणतो ना आपल्याकडे वेळ नाही, वेळ नाही. वेळ नाही चांगली गोष्ट आहे का? येस ओर नो? वेळ नो. नसणे. चांगली गोष्ट नाहीये. पण आज माहिती आहे का? हे सगळे अनुकरण करतो ना आपण आजूबाजूच्याचं. आपणही एवढं प्राउडफुली म्हणतो, की माझजवळ वेळच नाहीये. माझजवळ वेळच नाहीये. हं. कारण माहिती आहे का वेळ नाहीये म्हणणे म्हणजे काय? मी खूप बिझी आहो हे दाखवणे. मी खूप बिझी आहो म्हणजे काय? मी काहीतरी ॲक्टिव्ह आहो हे दाखवणे. है ना? तर या चक्करमध्ये वेळ नाही, वेळ नाही. हे स्वतःच्या गरिबीचं प्रदर्शन आपण स्वतःच करतो. गरिबी आहे. है ना? जर मी म्हणेन माझ्याजवळ पैसा नाही, तर मी पैशानं गरीब. माझ्याजवळ आरोग्य नाही तर आरोग्यानं गरीब. माझ्याजवळ चांगली नाती नाही तर नात्यानं गरीब. माझं वेळ नाही तर वेळेनं गरीब. प्लीज हे वाक्य वापरू नका हां. बिझी आहात मान्य आहे. पण बिझी बट इझी या फॉर्म्युल्यानं चालायचं. बिझी बट इझी. है ना? तर परमात्मा आपल्याला ज्ञान देतो, शक्ती देतो आणि त्या शक्तीच्या आधारे आपल्याला चालायचं असते. है ना? कर्म करायचे असते. जे कर्म आपण करू त्याचं फळ आपल्याला मिळेल. काही फळं तात्काळ मिळतात, काही फळं काही दिवसा, महिन्या, वर्षाने मिळतात. काही वर्ष, काही फळं काही दशकाने मिळतात. काही फळं खूप म्हणजे उशिरा जेव्हा आपण शरीर त्यागतो तेव्हा मिळतात. है ना? तर कर्मफळाची खूप गुह्य स्थिती आहे, गुह्य रहस्य आहे आणि याची खूप छान स्टोरी आहे. पण ही स्टोरी त्या लोकांना रिलेट करेल जे लोकं आपण आत्मा आहोत या गोष्टीला मानतात, ॲक्सेप्ट करतात. आपण शरीर नाही आहोत हे मानतात, ॲक्सेप्ट करतात. तर ते लोकं चांगल्या पद्धतीने ही स्टोरी समजू शकेल. कारण ही पुनर्जन्मावर आधारित स्टोरी आहे. बरोबर आहे? आणि पुनर्जन्म असतो किंवा आपण आत्मा आहोत, आपण पुनर्जन्म बघा सायन्समध्ये पण एक फॉर्म्युला आहे ना, तुम्ही ऐकलं असेल कदाचित एनर्जीच्या बाबतीत, आहे ना? एनर्जी सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. द टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन द युनिव्हर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. हा एनर्जीचा लॉ आहे. लॉ आहे हा, थेअरी नाही. बघा हा पण एक डिफरन्स नक्की लक्षात ठेवा. लॉ आणि थिअरीमध्ये काय फरक आहे? कोणी सांगू शकेल का? लॉ आणि थिअरीमध्ये काय फरक असतो? लॉ म्हणजे येस ओम? हं. परफेक्ट. हं. नक्कीच. परफेक्ट. खूप छान. थँक यू. लॉ कॉन्स्टंट असते. लॉ प्रूव्हन असते. लॉ म्हणजे एक शिक्कामोर्तब हे असंच आहे. लॉ ऑफ ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षणाचा नियम. है ना? गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत नाही म्हटलाय. थिअरी नाही म्हटली थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी.
है ना. तर काही लॉ असतात, लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ ॲव्हरेज, लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी, लॉ ऑफ हे लॉज माहीत असणे आवश्यक आहे बरं. पुढे घेऊ आपण या क्लासमध्ये. कारण या ब्रह्मांडाचे लॉ माहीत असणं आवश्यक आहे. हे कोर्टाचे लॉ तर तुम्हाला पाठ असेल कदाचित है ना. कोर्टाच्या लॉ पेक्षा हे ब्रह्मांडाचे लॉ खूप आवश्यक आहे. तर येस, डेफिनेटली हे जे कुठे होतो आपण? हां. तर पुनर्जन्माचं जो कन्सेप्ट आहे हा जर पटत असेल तर पुढची स्टोरी जी आहे ती खूप कामाची आहे. है ना. आणि यात जसं मी म्हटलं की कर्मफळ जे आहे कदाचित आज आपल्याला वेळ भेटणार नाही परमात्मा परिचयचा. परमात्मा परिचय आपण उद्याला घेऊ. है ना. तर कारण त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो. तर तो आपण उद्याला घेऊ. पण कर्मफळ जे आहे त्याबद्दल थोडंसं डिस्कस करतो की आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला मिळते. जे कर्म आपण पास्टमध्ये केले आहे त्याचे फळ आत्ता भेटत आहे. थोडंसं जर फ्लॅशबॅकमध्ये तुम्ही आठवाल ना, थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन पहा याच जन्माचं. जे काही आज तुम्ही आहे ना, ते तुमच्या पास्ट विचारांच्या मुळे आहे. जुन्या विचारांच्या मुळे आहे. जे काही तुम्ही पास्टमध्ये विचार केले ना, त्याच्यामुळे आहे. बरोबर आहे. त्याची स्टोरी मी सांगणार थोडीशी कर्माची. पण त्याच्या अगोदर एक प्रश्न. या व्यक्तीला ओळखता का तुम्ही? किती जण ओळखते? कोण आहे? कोण सांगू शकेल? हे जे नाव लिहिलं कोण आहे? अरे कोणीच नाही ओळखत? चित्रगुप्त. लिहिलं बरोबर मी? चित्रगुप्ताला ओळखत नाही का? ओळखता ना. ओके. तुम्ही तो जुना तकदीरवाला चित्रपट नसेल पाहिला कदाचित. काही काही जणांनी पाहिला असेल म्हणा. तकदीरवाला चित्रपट आहे. त्याच्यात यमराज असतात. हा सर, तो यमासोबत असते आणि तो म्हणजे लेखपाल कसा असतो आपला अकाउंटंट त्याप्रमाणे. हां. आहे की नाही? आपला अकाउंटंट आहे तो. चित्रगुप्त जो आहे, तर तो सगळं भविष्यवाणी लिहिणारा. है ना. तर तो ॲक्चुअली सगळ्यांचा हिशोब ठेवतो. पूर्ण सगळ्यांचा रेकॉर्ड ठेवतो. कोण काय कर्म केले, कोणाला काय सजा द्यायची आहे. मृत्यूनंतर मग याचं जन्मातल्या कर्मानुसार याला कोणतं सजा द्यायची सगळं देखील आहे ना, चित्रगुप्त रेकॉर्ड ठेवतो आपला. बरोबर आहे. मग हा चित्रगुप्त जो आहे त्याचा परिचय असणे आवश्यक आहे ना. थोडंसं याला आपण काय म्हणतात त्याला थोडंसं जास्त पैसे देऊन आपण याला पटवू ना, की चित्रगुप्त आमचं चांगलं चांगलं लिहिशील. आहे ना. करप्शन होते ना तसं. तर चित्रगुप्त खरंच कोण आहे किंवा तो कसं भविष्य लिहितो हे थोडंसं पाहू. जर वेळ भेटला तर मग बिरजूची स्टोरी आपण ऐकू मागच्या जन्माचे कर्माच्या फळाची. शक्यता थोडी कमीच आहे आज. पण ते पाहू आणि परमात्मा परिचय उद्याला घेऊ आपण. ठीक आहे. स्टोरी पण उद्यालाच पाहू आपण बिरजूची पूर्ण जन्माची. चित्रगुप्त कोण आहे ते सांगतो. मग आपला 8:40 आपण आपलं जे आजचं टास्क आहे त्याच्यावर जाऊ. ठीक आहे. तर सपोज मला कोणतरी रागवताय, चिडताय आणि मी मनातल्या मनात त्या व्यक्तीबद्दल इतका राग करतो, असं समोर उभं राहून, की आत्ताच्या आत्ता असं वाटतं या व्यक्तीला एक मारून द्या. असं वाटतं या व्यक्तीसोबत बोलावंच नाही. असं वाटतं त्याचा गळा दाबावा आत्ताच्या आत्ता, पाडून झोडपावा चांगलं. मागचा तो रॉड दिसतोय ना तो घेऊनच मारावा. असं मी मनात विचार केला, पण मी हात नाही लावला त्याला. मी काहीच नाही केलं. मी मनातच खूप चिडलो, रागावलो, हिंसा केली, मनात केलं. ते त्याला नाही दिसलं. पण माहितीये का, मी इथे तर कर्म तयार केले ना. 3 लेव्हलला कर्म तयार होते. सगळ्यात पहिले इथं होते, मनात. मनसा, वाचा, कर्मणा. है ना. पहिले मनात तयार होते. मनात तयार कर्म झालं, की झालं तुमचं कर्म झालं. त्या कर्माचं फळ भेटणार. बरेच लोकं तुम्ही हे डायलॉग म्हणताना ऐकलं असेल, कदाचित तुम्ही म्हटलं असेल, मी एकेकाळी म्हटलेलं आहे, की मी तर कधीच कोणासोबत वाईट नाही केलं. माझ्यासोबतच काहूनच झालं. मी कोणासोबत वाईट नाही केलं, पण मी वाईट विचार तर केला ना. हं. इथं मनात तर हिंसा केली ना, मनात तर मारून टाकलं ना समोरच्याला. हं. तर हे चित्र तयार झालं हां. हे चित्र तर इथं तयार झालं ना मनात. आता हे चित्र आहे ना गुप्त आहे, हे कोणाला दिसत नाही. आणि हे चित्रगुप्त जे आहे, हे माझं भविष्य लिहित आहे. चित्रगुप्त भविष्य लिहित आहे.
आहे ना. चित्रगुप्त म्हणजे असं काही कोणी व्यक्ती नाही वर ढगात किंवा स्वर्गात बसून असं काही, की तो आपल्या ब्रेन वही मला सांगा 135 करोड तर आपल्याच देशाचे आहे. किती जणांचं लिहिल बिचारा? है ना? हां, तेच चित्रगुप्त आहे. हा जो चित्रगुप्तरित्या इथे बसून आहे ना, हा भविष्य लिहत आहे. म्हणून पहिले तर कर्मात शुद्धता पाहिजे, मनात विचार शुद्धता पाहिजे, विचारात शुद्धता पाहिजे. तिथं कर्म चांगलं करा. मग मला सांगा, जर इथं जर विचार चांगले केले, तर वाचेत चांगलं निघणेच आहे, कर्मात चांगलं निघणेच आहे. है ना? तर या चित्रगुप्ताची सदैव आठवण ठेवा. त्याला विसरू नका, की आपण मनात काय विचार करतो. है ना? मनात जर चांगले विचार करा ना, आपोआप ते रेडिएट होतात, व्हायब्रेशन जाते आणि तुमचं चांगलं कर्म तिथे डन होते. तर अशा पद्धतीने चांगलं चित्रगुप्ताची ओळख असणे खूप गरजेचं आहे. आणि याचा सरळ संबंध चित्रगुप्ताचा आपल्या कर्माशी आहे. हा चित्रगुप्तच आपलं भविष्य लिहितो, हा चित्रगुप्तच आपलं जीवन घडवतो. तर हमेशा हे चित्र निर्मित होत आहे गुप्तरित्या, जे कोणालाच दिसत नाही. हे चांगले चित्र असायला पाहिजे, इव्हन एकांतात सुद्धा. है ना? खरं कॅरेक्टर काय आपलं माहितीये का? जे आपण एकांतात आहोत तेव्हा. लोकांसमोर तर चांगलंच बोलतो ना, चांगलंच वागतो. है ना? पण जेव्हा आपण स्वतः एकांतात असतो, तेव्हा जे आपण स्वतःला फील करतो ना, दॅट इज रिअल यू, दॅट इज रिअल मी. बिलकुल पूर्ण वर्ल्ड जे आहे ते आपल्या थिंकिंगवर चालते, आपल्या व्हायब्रेशन्सवर चालते. खूप मोठमोठाले एक्सपेरिमेंट्स यायचे आणि मी प्रूव्ह पण करून दाखवतो, तुम्हाला सांगू शकतो त्या एक्सपेरिमेंटच्या आधारे, तो सोर्स घेऊन, आहे की नाही? तर चालेल, आपण पाहूया. पण जसं आजचं टास्क होत आहे ना, आपण ठरवलं होतं ना एक काल, कुठे गेला? फ्रायडे टास्क, है ना? तर आपण याला जसं आणखी एक नाव देऊ शकतो, फास्ट फ्रायडे म्हणून. जस्ट अ सेकंड. ठीक आहे ना? तर आज आपण काय करू, एक टास्क सगळ्यांना घ्यायचा आहे, फास्ट फ्रायडे. आणि हे दर शुक्रवारी राहील. हा, हे दर शुक्रवारी राहील. करायचं काय माहितीये का फास्ट फ्रायडेला? फास्ट म्हणजे इंग्लिश भाषा खूपच किचकट आहे. फास्ट म्हणजे जलद गतीने पण होते आणि फास्ट म्हणजे उपवास पण होते, है ना? तर आज आपल्याला उपवास करायचा आहे, है ना? पहिले तर आपण शारीरिक उपवास करू, मानसिक तर करायचंच आहे पुढे चालून. शारीरिक उपवास पण करायचा आहे. आणि उपवास काय करायचा आहे, ज्यांना आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे, दर शुक्रवारी त्यांनी उपवास करायचा आहे. दिवसभरात फक्त फलाहार घ्यायचा आहे, फळं, भाज्या, कच्चे फळं खायचे, कच्चे जे काही खायचं ते खाऊ शकता. पण शक्यतोवर हां, उपवास म्हणजे पुन्हा एकदा सांगून देतो, की असं साबुदाण्याचं बनवून खाणे किंवा ते उसळ बनवून खाणे किंवा जे काही असतात ते उपवासाचे प्रकार, है ना? तर ते नाही खायचं. तर उलट अजून डॅमेजिंग आहे ते उपवास. बरोबर आहे? आणि फास्ट फ्रायडे का बरं? कारण याच्यातून तुमच्या बॉडीमध्ये ऑटोफेजी नावाची एक सिस्टम आहे, ती ॲक्टिव्हेट होते. कॅन्सर सारखे रोग नाहीसे होतात. बरेचसे ब्लॉकेजेस निघून जातात. बरेचसे जेवढे काही व्याधी असेल शरीरामध्ये प्लस मायनस ते सगळं नाहीसे होऊन जाते. इन्फ्लेमेशन दूर होते ऑटोफेजीमुळे, है ना? तर फास्ट फ्रायडेमध्ये आज आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जर उपवास करायचा आहे आणि या उपवासाचं म्हणजे तुम्ही दिवसभरात जेवढं फळं खाऊ शकता, सॅलड खाऊ शकता, जेवढं हिरवं कच्चं खाऊ शकता तेवढं खायचं आहे, है ना? या क्लासच्या माध्यमातून एक चांगली सवय टाकण्याचा प्रयत्न करू आपण, है ना? दर शुक्रवारी आपण हा एक साप्ताहिक उपवास करायचा, जेणेकरून बॉडीला क्लिनलीनेस मिळाला पाहिजे, क्लिन्झिंग झालं पाहिजे बॉडीचं, है ना? तर आता ते का बरं? आणि त्यात जसं इव्हन आपलं गट रिसेट करण्याचं प्रोग्राम, जेव्हा आपलं शारीरिक आरोग्याचं सेशन चालू आहे ना, सध्या आपला आध्यात्मिक टॉपिक चालू आहे. जेव्हा शारीरिक चालू होईल ना, तेव्हा तुम्हाला याचं ऑटोफेजीचं पूर्ण महत्त्व सांगण्यात येईल. गटबद्दल छान माहिती आहे. आपल्यासोबत आता जसं ओम आहेत आपल्या मीटिंगमध्ये, तर त्यांनी पण तुम्हाला सांगू शकते की गटचं काय महत्त्व आहे ना. तर इन फ्युचर आपण ते कंडक्ट करू. ठीक आहे? तर आज किती जण तयार आहेत? आर टाइप करा, रेडी असेल तर आर. आज दिवसभराचा हा उपवास करायला आर टाइप करा. प्रयत्न करा. असं काही कंपल्सरी नाही की झालंच पाहिजे. वाटलंच संध्याकाळी तर जेवून घ्या, है ना? पण ट्राय करायला काही हरकत नाही, है का नाही? आरोग्यासाठी एक पाऊल. है ना? चला छान. थँक
तर आज आपण दिवसभर फळं आणि भाज्या म्हणजे शिजवलेल्या नाही, कच्च्या स्वरूपात किंवा सॅलड ज्याला म्हणू आपण, है ना. काही काही लोक कच्चे वांगे पण खातात बरं. तर काकडी, गाजर, बीट, है ना, पालक पानं किंवा मेथीची पानं असे वगैरे, किंवा मग जे सिजनेबल फ्रूट आहे समजा, है ना, तर ते फ्रूट सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आज दिवसभराचा उपवास, दर शुक्रवारी आपण हा उपवास पकडण्याचा प्रयत्न करू. सगळेजण मिळून करू तर चांगलं वाटतं, हे की नाही. तर चालेल, है ना. आणि बाकी मग आता उद्याला आपण पहिले तर क्लास चालू झाल्याबद्दल बरोबर थोडंसं रिव्हिजन घेऊ की आज आपण काय काय शिकलो. प्लस उद्या आपण बिरजूची स्टोरी ऐकू आणि परमात्मा परिचय घेऊ, है ना. 2 गोष्टी आपण उद्याच्या क्लासमध्ये करणार. ठीक आहे. सो आय होप आज व्हॅल्युएबल दिवस असेल, सगळ्यांचं छान असेल आणि तुमचा दिवस चांगला जावो असं नाही म्हणणार आहो मी. तुमचा दिवस चांगला आहे. फक्त त्याचा शोध घ्या, है ना. आज दिवसभरात काय चांगलं घडतंय त्याचा शोध घ्या. वाटल्यास उद्या सकाळी क्लासमध्ये शेअर पण करा की तुमच्यासोबत आज काय चांगलं घडलं दिवसभरात, आहे की नाही. तर चांगला तुमचा दिवस सगळ्यांचा चांगला आहे त्याचा शोध घ्या आणि उद्याला भेटू आपण शार्प 8 वाजता. ठीक आहे. सो थँक यू व्हेरी मच. बाय ऑल ऑफ यू. हॅव अ ग्रेट